नमस्कार मंडळी. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. माझ्या मुलीच्या मैत्रिणीची बहीण आहे, तिचा वाढदिवस होता. तर मी तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं. पण माझ्या मुलीचं चालू होतं, आई तिच्यासाठी नेकलेस बनव. मग मी माझं सर्व सामान काढून बघत होते. मी मोत्याचे महिरप, कुंदन ज्वेलरी, नथ, चोकर, फ्लावर ज्वेलरी, फॅब्रिक ज्वेलरी, परत अजून भरपूर वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवते. परत मग महिरप पण बनवते. परत अजून रंगोली मॅट्स हे सर्व मी बनवते. तर तिचं सुरू होतं आणि मी कोणते कुंदन वापरते, काय वापरते हे सुद्धा ती बघत होती. दुपारी अजिबात झोपली नाही. मग मी तिच्या मैत्रिणीची बहीण आहे, छोटं बाळ, त्याच्यासाठी मी नेकलेस बनवला. मग आता ती मध्ये-मध्ये बडबड करत होती. हे बघा, तिने लगेच चेक केलं कोणता कुंदन वापरते, कसा बनवते. आता परत येईल मध्ये. हे बघा आली परत. मी हे दाखवते, मी ते दाखवते. आता फायनल लुक बघा तुम्ही नेकलेसचा. असा नेकलेस मी बनवला होता, कारण ते 1च वर्षाचं छोटं बाळ होतं आणि तिच्यासाठी हा नेकलेस मी बनवला होता. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की नेकलेस कसा बनलेला आहे. बघा किती छान दिसतोय. पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आम्ही ओला बुक करून दोघं मायलेकी गेलो त्यांच्या घरी गवळण्याला. तर आम्हाला घर नव्हतं माहिती. मग तिची मैत्रीण आणि तिची ही मोठी दीदी ह्या दोघी जणी आम्हाला घ्यायला आल्या होत्या. आणि आम्ही दोघी मागे चालत होतो आणि रुद्रा आणि तिची मैत्रीण रोशनी दोघीही खूप पळत होत्या पुढे. त्यांच्या घराकडे आता नवीन बांधकाम होत आहे. त्यामुळे नवीन एरिया असल्यामुळे असं सगळं दूर-दूर सुटसुटीत दिसतंय. हे बघा आम्ही मागे चालतोय आणि त्या दोघी जणी पळतच होत्या पुढे. आम्ही उतरलो तिथून त्यांचं घर बरंच लांब होतं. मग तिथपर्यंत आम्ही पायी-पायी चालत गेलो. आणि रुद्रा आणि रोशनी अशा पळत होत्या. समजा रोशनीचा तर नेहमीचा रस्ता आहे. पण रुद्रा तर अशी हे करत होती जसं तिथंच राहते की काय. मग आम्ही आता त्यांच्या मागे-मागे जात होतो आणि त्या दोघी दिसत पण नाही बघा किती पुढे पळून गेल्या. आणि आम्ही दोघी जणी मागे-मागे चालत होतो. इथं पूर्ण शेती होती आधी. ती सर्व शेती, झाडं-बिडं सगळं तोडून आता तिथं प्लॉटी पडल्या आणि तिथं ही बांधकामं सुरू झाली. त्यांच्या इकडे प्यायचं पाणी सुद्धा नाही आहे अजून. बोरिंगचं पाणी पितात तिकडचे सगळे लोकं. आणि आम्ही जाणार होतो म्हणून त्यांच्या सासूबाई बाहेरच लक्ष ठेवून होत्या. मला उलट गेल्या-गेल्याच बोलल्या, "एवढे जवळचे पाहुणे खूप उशिरा आले" म्हणे. म्हटलं, "अहो, मग उशीर झाला, पण आलो" म्हटलं आम्ही. म्हणे, "कुठे उतरल्या?" म्हटलं, "एस-एस-के हॉटेलजवळ उतरलो आणि आलो" म्हटलं. असे प्रेमळ माणसं पाहिजेत. आता ते काही आमच्या जातीचे नाही, पातीचे नाही, समाजाचे नाही, काहीच नाही. फक्त शाळेमध्ये ओळख झालेली आहे तेवढंच आहे. पण इतकी माणुसकी पाहिजे. आणि आम्ही तिथं जायच्या आधी रुद्रा आणि रोशनी तर घरात बसूनच गेल्या होत्या, पोहोचल्या होत्या शहाण्या. आणि त्यांनी काय केलं, ती पिहू झोपलेली होती. तिच्या झोक्याजवळ जाऊन बघत होत्या. हे बघा ही रोशनी. बसल्या तिथं सोफ्यावर आणि तिथं ती मुलगी झोपलेली आहे, छोटं बाळ. तिच्या झोक्यामध्ये डोकावून बघत होत्या. मी त्यांना बोलली म्हटलं, "अगं त्या झोपल्या आहेत." मी जाईस्तोवर त्यांचा सगळा स्वयंपाक झालेला होता. फक्त मसाले भात आणि शिरा बाकी होता करायचा आणि चपाती बाकी होती. म्हणजे बराच बाकी होता स्वयंपाक. मग मी त्यांच्या आईला, ही रोशनीची आई आहे, आजी आहे गुलाबी साडीवाली आणि ही त्यांची काकू म्हणजे त्यांच्या म्हणजे रोशनीच्या आईची काकू आहे. तर मग त्या बनवत होत्या मसाले भात. या आहेत जातेगावचे पाहुणे. जर माझा व्हिडिओ जातेगावपर्यंत गेला, तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यांना म्हटलं, "तुमचा व्हिडिओ बनवून YouTubeला टाकायचा आहे." तर त्या हसत होत्या. इकडे चालू होतं बलून डेकोरेशनचं काम आणि ह्या इथं बनवत होत्या मसाले भात. त्यांना म्हटलं, "तुमचा व्हिडिओ बनवून टाकायचा आहे YouTubeला." तर त्या हसत होत्या. त्यांना वाटलं हे असं काय करताय? पण त्यांनी खूप मस्त असा मसाले भात बनवला होता. माझी थोडीशीच मी क्लिप त्यामध्ये घेतलेली आहे. तुम्ही जर यांना जातेगावमध्ये कोणी ओळखत असाल आणि माझा व्हिडिओ जातेगावपर्यंत पोहोचला असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा, की "हो, आम्ही यांना ओळखतो" असं. ह्या पण माझ्यासाठी नवीनच होत्या, पण एकदम मस्त बोलल्या. एकदम म्हणजे मी रात्री 10:30 वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो, तरी पण एकदम व्यवस्थित बोलणं वगैरे. म्हणजे आवडलं मला. आणि असे काकू, आई, मोठी आई, आत्या असं कोणाकोणाच्या घरी काम करू लागतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता माझ्या हिच्या इथे पण माझी मोठी आई, काकू, आत्या हे सर्वजण काही कार्यक्रम असला की असे कामं करू लागतात. कोणी स्वयंपाक करतं, कोणी भांडे घासतं, कोणी काही करतं. आणि इकडे सुरू होतं त्यांचं बलून डेकोरेशनचं काम, की बलून लावायचे बुवा असं.
आणि रुद्रा आणि रोशनी ते बलून उचलून वरती ठेवायचे. तर त्या असे बलून उडवत होत्या. मग मी जरा ओरडली, तर मग लगेच रोशनी ठेवायला लागली. पण आमची रुद्रा खूप आगाऊ आहे. नंतर ह्या खेळत होत्या बाहेर. त्यानंतर आली तिची मैत्रीण आराध्या आली आणि मग मी आराध्याचा व्हिडिओ काही घेतला नाही, कारण मी त्यावेळेस चपात्या करत होते. हे बघा त्या तिघी जणी. आराध्याच्याही फोटो काढत होती, पण यांचं 2 मिनिटंही या शांत उभ्या राहत नव्हत्या. वळवळ, वळवळच चालू होती. त्यांना रागवलं, इथं बसवलं. इथनं बसवलं तर इथंही त्यांचा सुरूमचा फोटो काढा. ही आहे आराध्याची आई आणि या तिघं जणी बघा. तिथंही त्यांचं सुरू. मग हे बर्थडेची थोडी क्लिप घेतली, कारण लहान बाळ होतं, ती जरा चिडली होती. म्हणून फक्त तिचे आई आणि पप्पा हे दोघं जणच औक्षण करत होते आणि तेवढंच मी व्हिडिओ क्लिप घेतली. ते बघा तिचे पप्पा आले रोशनीचे. त्यानंतर मग बर्थडे सेलिब्रेशन झालं. आम्ही मस्तपैकी केक कटिंग झाल्यानंतर मस्त जेवण केलं. मसाले भात, उसळची भाजी, चपाती, शिरा, मस्त गरम-गरम जेवण केलं आणि मग आम्हाला तिथून घरी यायला 11 वाजले. हे बघा तुम्ही, हे सर्व त्यांच्या कॉलनीतले मुलं, आजूबाजूचे शेजारी आणि त्यांच्या आई, काकू सर्वजण बसलेले होते. आणि आम्ही दोघी जणी जाड होतो म्हणून आराध्याच्या आईला म्हटलं, "जागा आठवायची नाही." तर त्या हसत होत्या. मला म्हणायच्या, "बंद करा मोबाईल." ह्या आहेत आराध्याची आई होती. हे बघा तुम्हाला दाखवते मी आराध्याची आई. या आराध्याची आई आहे. हे आहेत साताऱ्याकडच्या. यांना जर कोणी साताऱ्याकडे ओळखत असेल तर मला नक्की मेसेज करा, कमेंट करा. थँक फॉर वॉचिंग.